नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या मुलांसाठी मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे। सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। यावर तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भाचं मार्गदर्शन केलेले आहेत, रिझल्ट संदर्भाचे अपडेटसुद्धा प्रोव्हाइड केल्या जात आहेत आणि केल्या जातीलच। त्यासोबतच 10वी-12वी नंतरचं करिअर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचंसुद्धा गायडन्स आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला केलं जात असतं। तर चॅनलला सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आता बघा, 10वी-12वीच्या मुलांसाठीची मोठी बातमी काय आहे ती संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या किती विद्यार्थ्यांना शुल्क माफी। तर बघा, शुल्क माफी मिळणार आहे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना, पण किती विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्या संदर्भाची माहिती लोकसत्तामध्ये आलेली संपूर्ण माहिती आहे। तर बघा, संपूर्ण माहिती काय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी शुल्क प्रतिपूर्ती देण्याचे जाहीर केलेले आहे। म्हणजे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे काय परीक्षा शुल्क आहे ते त्या ठिकाणी परत मिळणार आहे। त्यानुसार दुष्काळग्रस्त भागातील 12वीचे 2,84,208 विद्यार्थ्यांना, बघा 12वीचे किती विद्यार्थी आहेत तर 2,84,208 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुल्क माफी मिळणार आहे। या 2 लाखमध्ये तुम्हीही असायला हवात का? जर तुम्ही 2 लाख विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहायचं आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। 12वीचे किती विद्यार्थी तर 2,84,208 विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुल्क माफी मिळणार आहे। त्यानंतर बघा, 10वीचे 3,28,914 विद्यार्थी या ठिकाणी शुल्क माफी मिळणार आहे। तर बघा, किती विद्यार्थी 10वीसाठी 3,28,914, तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी 10th लिहायचे, 10वी लिहायचे। 10वी आणि 12वीचे एकूण 6,13,122 विद्यार्थ्यांना शुल्क माफी म्हणजेच शुल्क प्रतिपूर्ती त्या ठिकाणी मिळणार आहे। शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला। यंदा राज्यात कमी पाऊस पडल्याने राज्यभरातील 40 तालुक्यांसह 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती करण्याची योजना आहे। तर बघा, तुम्ही सुद्धा दुष्काळग्रस्त भागातील आहेत का? जर तुम्ही दुष्काळग्रस्त भागातील असाल तर 10वीला आहात की 12वीला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे। दुष्काळग्रस्त भागातून 10वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, दुष्काळग्रस्त भागातून 12वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचं आहे। त्यानंतर बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, त्या अनुषंगाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी शाळा कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याबाबत राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना तसेच त्या संदर्भातील कारवाईबाबत शाळांना सूचना दिलेल्या आहेत। त्यानंतर बघा, दुष्काळग्रस्त भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या शुल्क माफी शुल्क प्रतिपूर्तीसाठी 32,07,97,475 रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून सादर करण्यात आला होता। त्यात 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 15,88,24,925 रुपये, तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 16,19,62,550 रुपयांचा त्या ठिकाणी समावेश असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। तर बघा, अतिशय महत्त्वाची बातमी 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी होती। जे दुष्काळग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी शुल्क माफी मिळणार आहे। तब्बल जर आपण पाहिले तर 6 लाखांपेक्षा जास्त 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मिळून या ठिकाणी परीक्षा शुल्क माफी त्या ठिकाणी मिळणार आहे, म्हणजे त्यांचे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।